नमो नमः. आज आपण 9वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील पान नंबर 81 वरील चतुर्दशः पाठः काव्यशास्त्र विनोदः यामधल्या सगळ्या श्लोकांचा अर्थ बघूया. त्याआधी इथे काय दिलंय बघा प्रस्तावनेमध्ये. संस्कृत भाषायां सुभाषितानां महाभांडारम विद्यते. म्हणजे संस्कृत भाषेमध्ये सुभाषितांचे महाभांडार आहे. कानिचन सुभाषितानी चमत्कृतिपूर्णानी. काही सुभाषित कशी आहेत तर चमत्कृतिपूर्ण आहेत. तेषां अर्थावबोधः न सरलः. त्यांचा अर्थ कधी कधी पटकन समजत नाही. प्रहेलिकाः कूटप्रश्नाः समस्यापूर्तिः च एते प्रकाराः अस्माकं कृते मस्तिष्कखाद्यम् एव. म्हणजेच काय म्हटलंय तर प्रहेलिका, जसं की तुम्हाला 8वी मध्ये होतं आधुनिक प्रहेलिकाः म्हणजे कोडं, कूटप्रश्नाः म्हणजे कूटप्रश्न आणि समस्यापूर्ती हे जे काव्यप्रकार आहेत ते मस्तिष्क खाद्यच आहे. म्हणजे आपल्या बुद्धीला एक प्रकारचं खाद्यच आहे, कारण की आपण त्या दृष्टीने विचार करतो, बुद्धीला चालना मिळते त्याच्यामुळे. म्हणून असं म्हटलंय की मस्तिष्क खाद्यच आहे. सुभाषितानां रचना हास्यरसपूर्ण रुद्ध्याच. म्हणजे सुभाषितांची रचना कशी असते हास्यरसपूर्ण आणि रुद्ध्या म्हणजे मनाला भावणारी अशी असते. अतः एव एते काव्यप्रकाराः वाचकानां मनः विनोदयन्ति. आणि म्हणूनच अतः म्हणजे म्हणून हे जे काव्यप्रकार आहेत हे वाचकांचं मन विनोदयन्ति म्हणजे मनोरंजन करत असतात. आता काव्यशास्त्र विनोदः म्हणजे काय तर जेव्हा विद्वान मंडळी किंवा कवी लोक अशी जी बुद्धिमान लोक जेव्हा एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये काय गप्पा होत असतील तर शास्त्र, काव्य, साहित्य यांविषयीच ते बोलत असतील. मग त्यांच्यामध्ये हे जे बोलणं होतं त्याच्यातून मनोरंजन होतं किंवा विनोद निर्मिती होते आणि यालाच काय म्हटले त्यांच्या त्या गप्पा मारण्याला काव्यशास्त्र विनोद असं म्हटलंय. आता आपण एक एक श्लोक बघूया आणि त्याचा अर्थ समजावून घेऊया. बघा पहिला श्लोक. साक्षरा विपरीताश्चेद राक्षसा एव केवलम सरसो विपरीतोपी सरसत्वम न मुंचती. तर याच्यामध्ये काय म्हटलंय बघा. साक्षरा विपरीताश्चेत. साक्षरा, साक्षर म्हणजे काय तर शिकलेले लोक. विपरीताश्चेत म्हणजे जर साक्षर लोक विरुद्ध झाले किंवा उलटले, विपरीत म्हणजे विरुद्ध झाले, तर विरुद्ध झाले किंवा उलटले तर काय होतं राक्षसा एव केवलम, तर ते राक्षसांप्रमाणेच होतात. आता साक्षर लोक उलटले तर राक्षस होतात. म्हणजे काय तर राक्षस म्हणजे काय तर वाईट प्रवृत्तीचे लोक. तर शिकलेली लोक म्हणजे साक्षर माणसाला शिकल्यामुळे काय असणार आहे सगळं काही येत असेल. पण समजा त्याच्याकडे जर एखादा लिहिता वाचता न येणारा असा निरक्षर माणूस त्याचं काहीतरी काम घेऊन समजा आला असेल, आणि साक्षर माणसाला जर त्याला फसवायचं असेल तर तो काय करेल, साक्षर माणसाला येत असल्यामुळे तो त्याचा उपयोग करेल आणि निरक्षर माणसाला फसवेल. म्हणून असं म्हटलंय की साक्षर लोक जर विरोधात गेले तर राक्षस बनतात. आणि इथे अजून दुसरं असं आहे की साक्षरा या शब्दाचं समजा आपण उलट केलं तर काय होतं राक्षसा. म्हणजे शब्दही आपण उलट जर वाचला तर साक्षराचं होतं राक्षसा. त्याचप्रमाणे साक्षर लोक जर उलटले तर राक्षस बनतात. तसंच पुढे म्हटलंय सरसो विपरीतोपी सरसत्वम न मुंचती. सरस लोक. आता सरस लोक म्हणजे काय तर चांगल्या स्वभावाचे लोक, जसे की सज्जन लोक. चांगल्या स्वभावाची माणसं जरी उलटली म्हणजे विरुद्ध जरी गेली तरी सरसत्वम न मुंचती. न मुंचती म्हणजे सोडत नाहीत. काय सोडत नाहीत तर सरसत्व. सरसत्व म्हणजे काय तर चांगलं वागणं. म्हणजे जो त्यांचा मूळ स्वभाव आहे चांगलं वागणं ते तो कधीही सोडत नाहीत, कारण की माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही. म्हणून सरस लोक जरी विरुद्ध झाले
तरीसुद्धा आपलं सरसत्व सोडत नाहीत असं म्हटलंय. आणि याच्यामध्ये सरस हा शब्द आपण उलट जरी वाचला तरी काय होतं, सरसच होतं. पण साक्षराचं काय होतं, राक्षसा होतं. पण सरसचं सरसच राहतं. जसं की सज्जन लोक आहेत. सज्जन लोक निस्वार्थपणे दुसऱ्यावर परोपकार करत असतात, दुसऱ्यांना मदत करत असतात. असं म्हटलंय. म्हणून म्हटलं की सरस लोक आपलं सरसत्व कधीही सोडत नाहीत. हा झाला पहिला श्लोक. आता दुसरा बघूया. वृक्षाग्रवासी न च पक्षिराजः त्रिनेत्रधारी न च शूलपाणिः त्वग्वस्त्रधारी न च सिद्धयोगी जलं च बिभ्रन्न घटो न मेघः. आता हे एक कोडं आहे. वृक्षाग्रवासी म्हणजेच काय, तर अग्र म्हणजे टोक, झाडाच्या अगदी टोकावर राहतो. न च पक्षीराजः, पण तो पक्षीराज नाहीये असं म्हटले. झाडाच्या टोकावर राहतो पण तो पक्षीराज नाही. आपल्याला माहिती आहे पक्ष्यांचा राजा कोण आहे, तर गरुड. आणि गरुड झाडाच्या अगदी टोकावर शेंड्यावर असतो. म्हणून म्हटले की झाडाच्या टोकावर राहतो पण तो पक्षीराज गरुड नाही. त्रिनेत्रधारी न च शूलपाणिः. त्रिनेत्रधारी म्हणजे काय, त्रिनेत्र म्हणजे 3 डोळे आहेत. धारी म्हणजे धारण करणारा, 3 डोळे ज्याला आहेत असं आहे. पण न च शूलपाणिः, शूल म्हणजे काय, तर त्रिशूळ. आणि पाणी, पाणी म्हणजे हात. इथे णला पहिली वेलांटी आहे म्हणून पाणी म्हणजे हात. मग त्रिशूळ धारण केलेला आहे हातामध्ये, म्हणजेच कोण, तर शंकर. आणि आपल्याला माहिती आहे शंकराला 3 डोळे असतात. म्हणून म्हटलंय की 3 डोळे असणारा असा तो आहे, पण तो त्रिशूळधारी शंकर सुद्धा नाहीये. त्वग्वस्त्रधारी न च सिद्धयोगी. त्वग्वस्त्रधारी म्हणजेच काय, त्या झाडाच्या सालीचे वस्त्र, म्हणजेच चॉकलेटी कलरचं असं त्याचं वस्त्र आहे, किंवा तो वल्कले नेसणारा आहे. पण तो न च सिद्धयोगी. सिद्धयोगी म्हणजे काय, तर सिद्धी प्राप्त झालेला तपस्वी किंवा असं ऋषी तो नाहीये. वल्कल नेसणारा आहे पण सिद्ध पुरुष नाहीये. आता वल्कल म्हणजे काय, तर आता तुम्हाला माहिती असेल केशरी रंगाचे वल्कल असतात. जसं की रामायणामध्ये तुम्ही पाहिलं असेल, राम, सीता आणि लक्ष्मण जेव्हा वनवासाला जायला निघतात तेव्हा ते जे केशरी रंगाचे वस्त्र नेसतात त्यालाच वल्कल असं म्हणतात. आणि पुढं म्हटलंय जलम च बिभ्रन्न घटो न मेघः. जलम, जलम म्हणजे पाणी, आणि बिभ्रन्न म्हणजे धारण करणारा, म्हणजे तो पाणी धारण करणारा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी असतं. पण घटो न मेघः, घट म्हणजे घडा, पण तो पाण्याचा घडासुद्धा नाही आहे. आणि मेघ, मेघ म्हणजे काय, तर ढग, ढगसुद्धा नाही आहे. आपल्याला माहिती आहे ढगसुद्धा पाणी धारण करतो आणि म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो, जलद असं सुद्धा आपण ढगाला म्हणतो, कारण त्यामुळेच पाऊसही पडतो. मग आता असा कोण आहे की झाडाच्या टोकावर राहतो पण पक्षीराज गरुड नाही, 3 डोळे आहेत पण शंकर नाही, वल्कले नेसतो पण तपस्वी नाही, आणि पाणी धारण करतो पण घडा किंवा ढग नाही. तर याचं उत्तर काय आहे, तर याचं उत्तर आहे नारळ, म्हणजे कोकोनट. नारिकेल फलम. आपल्याला माहिती आहे नारळाची झाडं किती उंच असतात, आणि नारळ ही अगदी झाडाच्या टोकावर लागलेलं असतं. म्हणून झाडाच्या टोकावर आहे पण तो गरुड नाही आहे. नारळ फोडल्यानंतर आपल्याला त्याचे 3 डोळे दिसतात, म्हणून 3 डोळे आहेत पण शंकर नाही. त्याच्या सालीचा कलर कसा असतो, तर झाडाच्या सालीसारखा चॉकलेटी रंग असतो. म्हणून म्हटलंय वल्कले नेसतो पण तपस्वी नाही. आणि नारळामध्ये पाणी असतं, म्हणून म्हटलंय जल धारण करतो पण तो घडा नाही आणि ढगही नाही. म्हणून याचं उत्तर आहे नारळ. आता तिसरा श्लोक बघूया. तातेन कथितं पुत्र पत्रं लिखममाज्ञया न तेन लिखितं पत्रं पितुराज्ञा न लंघिता. आता तातेन कथितं पुत्र, तात म्हणजे काय, तर वडील. तातेन कथितं पुत्र म्हणजे वडिलांनी मुलाला सांगितले, काय सांगितलंय की पत्रम लिख ममाज्ञया, म्हणजे माझ्या आज्ञेने तू पत्र लिही, असं वडील मुलाला सांगतायत.
न तेन लिखितं पत्रं पितुराज्ञा न लंघिता. तर न तेन लिखितं पत्रं म्हणजे त्याने पत्र लिहिलं नाही, आणि पितुराज्ञा, पितुः आज्ञा म्हणजे वडिलांची आज्ञासुद्धा न लंघिता म्हणजे मोडली नाही किंवा उल्लंघली नाही. आता हे कसं शक्य आहे की पत्रही लिहिलं नाही आणि आज्ञासुद्धा मोडली नाही. तर आता जर आपण या दुसऱ्या ओळीमध्ये न तेन हे जर एकत्र वाचलं, हे जे वेगवेगळं आहे न तेन, हे जर आपण एकत्र वाचलं तर त्याचा अर्थ असा होतो न तेन म्हणजे नम्रपणे किंवा मान झुकवून अगदी विनम्र होऊन नम्रपणे त्याने ते पत्र लिहिलं आणि वडिलांची आज्ञासुद्धा मोडली नाही. म्हणजे इथे कसं आहे न तेन असं वेगवेगळं वाचलं तर अर्थ वेगळा होतो, आणि जर तेच एकत्र करून आपण वाचलं तर अर्थ वेगळा होतो आणि कोडही सुटतं. म्हणजे यामध्येच उत्तर लपलेलं आहे, फक्त ते आपल्याला शोधायचं होतं. म्हणून न तेन म्हणजे नम्रपणे त्यानं ते पत्र लिहिलं आणि वडिलांची आज्ञासुद्धा मोडली नाही. आता चौथा श्लोक. न तस्यादीर्न तस्यांतः यो मध्ये तस्य तिष्ठति तवाप्यस्ति ममाप्यस्ति यो जानाति स पंडितः. आता न तस्यादीर्न तस्यांतः, आता हे पण एक कोडच आहे. न तस्यादीर्न इथे संधी आहे, न तस्य आदिही आणि पुढे न तस्य अंतः. आदी म्हणजे काय सुरुवात आणि अंत म्हणजे शेवट. तर ज्याला सुरुवात नाही आणि ज्याला शेवटही नाही, यो मध्ये तस्य तिष्ठति जो त्याच्यामध्ये राहतो, तवाप्यस्ति ममाप्यस्ति. आता इथे सुद्धा संधी आहे पुन्हा. तवाप्यस्ति तव अधिक अपि अधिक अस्ति आणि मम अधिक अपि अधिक अस्ति. आता ज्याला सुरुवात नाही आणि ज्याला शेवट नाही त्याच्यामध्ये जो राहतो तो तवाप्यस्ति म्हणजे तुझ्याकडेही आहे आणि ममाप्यस्ति म्हणजे माझ्याकडेही आहे. आणि पुढे म्हटलंय यो जानाति स पंडितः आणि हे जो जाणेल तो पंडित आहे. आता वरवर वाचल्यावर आपल्याला अजिबात काही समजत नाही, काहीच कळत नाही. याचा अर्थ काय आहे काहीच समजत नाही. पण आता याचा अर्थ कसा घ्यायचा आहे बघा. न तस्य आदिही म्हणजे न हे अक्षर ज्याच्या सुरुवातीला आहे आणि पुढे म्हटलंय न हे अक्षर ज्याच्या शेवटी आहे. आणि यो मध्ये तस्य तिष्ठति आणि य हे अक्षर त्यांच्यामध्ये आहे. म्हणजे समजा 3 अक्षरी शब्द आहे. न पहिल्यांदा आहे आणि न शेवटी सुद्धा आहे आणि मध्ये काय आहे म्हटलंय तर य. म्हणजे शब्द काय तयार होतोय नयन. आणि पुढे म्हटलंय तवाप्यस्ति आणि ममाप्यस्ति म्हणजे डोळे तुलाही आहेत आणि मलाही आहेत आणि हे जो जाणेल तो पंडित आहे. म्हणजेच या कोड्याचं उत्तर काय आहे तर नयन. म्हणजेच हा श्लोक जर वरवर वाचला तर आपल्याला काहीच अर्थ समजला नाही, पण जेव्हा आपण दुसऱ्या बाजूने याचा विचार केला तेव्हा किती वेगळा अर्थ निघाला. हीच या सुभाषितकारांची किंवा कवींची काव्य प्रतिभा आहे. म्हणजेच श्लोक लिहिण्याचं त्यांचं कौशल्य याच्यामधून आपल्याला दिसून येतं. म्हणून याचं उत्तर आहे नयन. आता 5वा श्लोक बघा. मृगमीन सज्जनानां तृणजल संतोष विहित वृत्तीनां लुब्धकधीवर पिशुना निष्कारण वैरिणो जगती. आता मृगमीन सज्जनानां, मृग म्हणजे काय तर हरिण, मीन म्हणजे मासा आणि सज्जन लोक. आणि पुढे आहे तृणजल संतोष विहित वृत्तीनां. तृण म्हणजे गवत, जल म्हणजे पाणी आणि संतोष म्हणजे समाधान. आपल्याला माहिती आहे गवत, पाणी आणि संतोष यावर कोणाचं जीवन चालत असतं तर हरिण, मासा आणि सज्जन लोक. कारण हरिण गवत खातं, मासा पाण्यात असतो, पाणी हेच त्याचं जीवन आहे आणि सज्जन लोकांना काय हवं असतं तर समाधान. ते नेहमी समाधानी असतात. म्हणून इथं म्हटलंय की गवत, पाणी आणि संतोष
यावरती ज्यांचा उदरनिर्वाह चालतो, ज्यांचं जीवन चालतं, असे हरिण, मासा आणि सज्जन लोक यांचे लुब्धक धीवर पिशुना निष्कारण वैरिणो जगती. लुब्धक म्हणजे कोणतं? शिकारी किंवा फासेपारधी. धीवर म्हणजे कोळी, जो मासे पकडतो. आणि पिशुना म्हणजे दुष्ट लोक किंवा वाईट लोक. तर हे काय करत असतात? आता आपल्याला माहिती आहे, शिकारी काय करतो? हरणांची किंवा प्राण्यांची शिकार करतो. कोळी मासे पकडतो. आणि पिशुना म्हणजे दुष्ट लोक काय करत असतात? सज्जन लोकांना, चांगल्या लोकांना त्रास देत असतात. म्हणून म्हटलंय हरिण, मासा आणि सज्जन लोक यांचे लुब्धक, धीवर आणि दुष्ट लोक हे निष्कारण म्हणजे काहीही कारण नसताना अकारण असे वैरी म्हणजे शत्रू झालेले आहेत. जगात दुष्ट माणसं असतातच आणि त्यांच्या शत्रुत्वाला काहीही कारण लागत नाही. हे सांगताना इथं कवीने हरिण, मासा आणि सज्जन लोक यांचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे असं म्हटलंय की हरिण, मासा आणि सज्जन लोक यांचे लुब्धक, धीवर आणि दुष्ट लोक निष्कारण वैरी झालेले आहेत. आता पुढचा बघूया आपण श्लोक 6. गंगायाश्चंचलतरे वारिणी प्रतिबिंबितं शोभते तारकायुक्तं शतचंद्रं नभस्थलं. आता हा श्लोक समस्यापूर्तीचा आहे. समस्यापूर्ती म्हणजे काय? तर पूर्वीच्या काळी राजांच्या पदरी कवी असायचे, म्हणजे राजाच्या दरबारामध्ये कवी असायचे. तर कवींची परीक्षा घेण्यासाठी म्हणून समस्यापूर्तीची स्पर्धा आयोजित केली जायची. त्यामध्ये असं असायचं की राजा एखादं चरण किंवा पद्यपंक्ती म्हणजे एखादी ओळ सांगायचा, जसं की या श्लोकात आहे शतचंद्रम नभस्थलम. राजाने अशी ओळ सांगितल्यानंतर कवींनी काय करायचं असतं? तर ही ओळ आपल्या श्लोकामध्ये बसवायची. म्हणजे तसा एक श्लोक तयार करायचा, रचायचा आणि त्यात ही ओळ योग्य रीतीने बसवायची आणि आपली काव्य प्रतिभा, कवी कौशल्य दाखवायचं. आता शतचंद्रम नभस्थलम. शत म्हणजे काय? तर 100. नभ म्हणजे आकाश. मग शतचंद्रम नभस्थलम म्हणजे 100 चंद्र असलेले आकाश. आता आपल्याला तर आकाशामध्ये एकच चंद्र दिसतो. मग हे कसं काय शक्य आहे 100 चंद्र असलेलं आकाश? तर यासाठी कवीने काय केलंय बघा, गंगायाश्चंचलतरे म्हणजेच गंगा नदीच्या चंचल म्हणजे सतत हलणारे. पाणी कसं असतं? सारखं हलत असतं नदीचं. वारिणी, वारी म्हणजे काय? पाणी. आपल्याला शब्द गेलाय वारी. वारी म्हणजे पाणी. गंगेच्या सतत हलणाऱ्या पाण्यामध्ये प्रतिबिंबितम म्हणजे प्रतिबिंब दिसतंय. कोणाचं दिसतंय? तर शोभते तारकायुक्तम शतचंद्रम नभस्थलम. तारकायुक्तम म्हणजे तारकांनी युक्त असणाऱ्या आणि 100 चंद्र असणाऱ्या आकाशाचे प्रतिबिंब त्या गंगेच्या सतत हलणाऱ्या पाण्यामध्ये शोभते म्हणजे शोभून दिसत आहे. आता आपल्याला माहिती आहे, पाणी जर हलत असेल तर एकच वस्तू जरी असली तरी पाण्यात त्या अनेक वस्तू आहेत असं आपल्याला त्याचं प्रतिबिंब दिसत असतं. मग हीच गोष्ट लक्षात घेऊन कवीने हा समस्यापूर्तीचा श्लोक लिहिलेला आहे. हा होता 6वा श्लोक. आता शेवटचा. यद्वक्त्रं मुहुरीक्षसेन धनिनां वृषेण चाटुन्मृषा नैषां गर्ववच शृणोषि न च तान् प्रत्याशया धावसि काले बालतृणानि खादसि परं निद्रासि निद्रागमे तन्मे ब्रूहि कुरंग कुत्र भवता किं नाम तप्तं तपः. आता आपल्याला याच्या खाली जे स्पष्टीकरण दिलंय त्यानुसार आपण बघूया. थोडा मोठा श्लोक आहे त्याच्यामुळे. श्लोक 7. हे कुरंग यत्वं धनीनां वक्त्रं मुहुः न ईक्षसे. आता इथे काय म्हटलंय? हे कुरंग. कुरंग म्हणजे काय? तर हरिण. या श्लोकामध्ये कवी हरणाला असं म्हणतोय की हे हरणा यत त्वं धनिकानां म्हणजे धनिक म्हणजे कोण? तर श्रीमंत लोक. वक्त्र म्हणजे काय?
मुख किंवा तोंड. मुहुहु म्हणजे सारखं सारखं किंवा वारंवार. आणि न ईक्षसे, ईक्ष म्हणजे पाहणे आणि न ईक्षसे म्हणजे पाहत नाहीस. म्हणजे असं म्हटलंय की हे हरणा तू सारखे सारखे श्रीमंत माणसांचे तोंड पाहत नाहीस. मृषा चाटून न वृषे. मृषा म्हणजे काय? खोटं बोलणं किंवा असत्य. चाटून म्हणजे गोड गोड बोलणे. न वृषे म्हणजे बोलत नाहीस. म्हणजे असं म्हटलं की श्रीमंत माणसांना खुश करण्यासाठी म्हणून उगीच तू गोड गोड बोलत नाहीस. येषाम गर्ववचः न शृणोषी. आणि त्यांचं गर्ववचः, गर्ववचः म्हणजे काय? तर गर्विष्ठपणाचं जे बोलणं असतं त्यांचं, श्रीमंत माणसांचं, ते सुद्धा तू न शृणोषी म्हणजे ऐकत नाहीस. पुढे म्हटलंय प्रत्याशया तान प्रती, प्रत्याशयाच तान प्रती न धावसी. आणि त्यांच्याकडे तू आशेने सुद्धा धावत नाहीस. पुढे म्हटलंय काले बालतृणानी खादसी परम निद्रागमे निद्रासी. काले म्हणजे योग्य वेळ आले की, तुला भूक लागली की तू बालतृणानी, तृण म्हणजे गवत आणि बालतृणानी म्हणजे कोवळं गवत, तर तुला जेव्हा भूक लागते तेव्हा तू कोवळं गवत खातोस. निद्रागमे निद्रासी आणि तुला जेव्हा झोप येते तेव्हा तू झोपतोस. मग पुढे म्हणतोय कवी की तत् मे ब्रूहि भवता किम नाम तपः तप्तम. मग कवी म्हणतो की तू मला सांग की तू कोणते तप केले आहेस की ज्याच्यामुळे तुला हे एवढं साधं सोपं आयुष्य मिळालेलं आहे. कोणत्या तपाचं हे फळ आहे असं कवी विचारतोय. एषा कुरंगान्योक्तिः वर्तते सज्जनानाम उद्दिश्य एषा अन्योक्तिः. म्हणजे हे इथे हरणाला म्हटलेलं आहे, पण हे कोणाला खरं म्हणायचंय तर सज्जन लोकांना हे उद्देशून आहे. पूर्ण श्लोकाचा एकदा अर्थ सांगते की हे हरणा तू सारखं सारखं श्रीमंतांचं तोंड पाहत नाहीस, त्यांना खुश करण्यासाठी खोटं खोटं गोड बोलत नाहीस, त्यांचे गर्विष्ठ बोलणं ऐकत नाहीस, आशेने त्यांच्याकडे धावत नाहीस, योग्य वेळी भूक लागल्यावर कोवळं गवत खातोस, झोप आल्यावर झोपतोस. मग मला सांग की तू हे कोणतं तप केलेलं आहेस की ज्यामुळे तुला हे असं साधं आयुष्य मिळालेलं आहे. हा होता 7वा श्लोक. तर अशा प्रकारे आज आपण काव्यशास्त्र विनोदः यामधल्या सगळ्या श्लोकांचा मराठीमधून अर्थ बघितलेला आहे. आणि हे सगळे श्लोक म्हटलेला मी एक वेगळा व्हिडिओ तयार केलेला आहे, तो सुद्धा आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.